नोटबंदीवर पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराचे तपशील माझ्याकडे आहेत आणि त्यामुळेच मला संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही, अशा प्रकारचा गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय। नरेंद्र मोदी यांची आजवरची राजकीय कारकीर्द अनेक कारणांनी वादग्रस्त राहिली असेल, पण त्यांच्यावर इतक्या थेटपणे भ्रष्टाचाराचा आरोप पहिल्यांदाच होतोय। त्यामुळे राहुल गांधी खरंच काही गौप्यस्फोट करणार की त्यांचा हा आवेश निव्वळ पोकळ ठरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ये मैं आपको बता रहा हूं, हिंदुस्तान का हिस्ट्री का सबसे बड़ा स्कैम है। पूरा का पूरा मैं अंदर बोलूंगा, मोदी जी बैठ नहीं पाएंगे। 4 दिवसांपूर्वी आक्रमक विधान करणाऱ्या राहुल गांधी यांनी आपला हल्ला आणखीन धारदार केलाय। यावेळेला त्यांचं लक्ष आहे थेट पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराचे तपशील माझ्याकडे आहेत, त्यामुळेच मला सभागृहात बोलू द्यायला मोदी घाबरतात, असा थेट आरोप त्यांनी केला। सरकार और प्रधानमंत्री नहीं चाहते कि हम लोकसभा में, पार्लियामेंट में अपनी बात रखें। प्रधानमंत्री जी पर्सनली डरते हैं। प्रधानमंत्री घबराए हुए हैं क्योंकि मेरे पास इंफॉर्मेशन है जिससे उनका पूरा गुब्बारा फटेगा। प्रधानमंत्री जी को बहाने बनाना बंद करना चाहिए, आना चाहिए अंदर और हम सबको बोलने का समय देना चाहिए। नोटबंदीवर गेले महिनाभर संसदेचं कामकाज ठप्प आहे। मोदींवर सुद्धा अनेकदा टीका झाली, पण असा भ्रष्टाचाराचा आरोप पहिल्यांदाच होतोय। वो कह रहे मैं बोलूंगा तो भूकंप होगा। अरे हम तो कह रहे बोलो, भूकंप नहीं होगा, आपके पैरों तली जमीन खिसक जाएगी। उल्टा चोर कोतवाल को डांट रहा है और चोर मचाए शोर, यही सब शोर है। मुळात संसदेत बोलू दिले जात नाही असं राहुल गांधी का म्हणतात? कारण शुक्रवारी ते लोकसभेमध्ये बोलणार असं अपेक्षित होतं, मात्र त्या दिवशी सत्ताधारी बाकावरूनच गोंधळ सुरू झाला। राहुल गांधी बोलतायत म्हटल्यानंतर काँग्रेस कुठल्याही नियमाविना त्या दिवशी चर्चेला तयार झालेली होती। मात्र एकदा राहुल गांधींचं भाषण संपलं की काँग्रेस पुन्हा गदारोळ सुरू करेल आणि त्यामुळे जेटली असतील किंवा इतर आपले नेते यांना बोलता येणार नाही, हे भाजपनं हेरलं। शिवाय इतका दिवस गोंधळ घातल्यानंतर आता मनात येईल तेव्हा राहुल गांधींना कसं काय बोलू द्यायचं, ही देखील रणनीती भाजपच्या सगळ्या चाणक्यांनी आखलेली होती आणि त्यामुळेच दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने चर्चेचं गाडं अडून बसल्यामुळे ते पुढे सरकत नाहीये। शिवाय विरोधकांना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या कथित भ्रष्टाचाराचा नवीन मुद्दा मिळालाय। यावरून दोन्ही सभागृहात गदारोळ झाला। नोटबंदीवर खरंच चर्चा हवी असेल तर काँग्रेस या मुद्द्यावरून कामकाज बंद का पाडतंय, असा प्रश्न आहे। अब कांग्रेस के पास कोई मुद्दा नहीं रह गया तो वो बहाना बना रहे हैं। चर्चा करते तो कितना अच्छा था, देश के सामने में और कांग्रेस का पोल खोल जाती। तो कांग्रेस जो है भागने के लिए तरह तरह के बहाने बना करके सामने में आ रहे हैं, लेकिन उनका पोल खोल चुका है। उसका कोई अब देश के सामने में कि जितना भी सफाई दे कोई लाभ नहीं है। एकीकडे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाला सरकारनं हवा दिली, ज्यामध्ये सोनिया गांधींचं नाव घेतलं जाईल की काय अशी कुजबूज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्याच वेळेला मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचं धाडस राहुल गांधी यांनी केलं हे विशेष। त्यामुळेच त्यांच्या भाषणाबद्दलचा सस्पेन्स वाढलाय। यातून खरंच काही भरीव हाती लागणार की हा नुसताच पोकळ फुगा ठरणार, हे मात्र लवकरच कळेल। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।